अभंग साधाय सरळे सोफाय सुटसुटीत आहे. सगळ्यांनी आता थोडंसं मनाचा कानानं ऐकत चला. आता बाहेरचा कान बिलकुल ठेवायचा नाही, नाही का? जरी एखाद्या वेळेस आपलं गाव ह्या ठिकाणी रस्त्यावरती आहे, म्हणजे रस्त्याकडे लक्ष नाही गेलं पाहिजे, आपलं ह्या ठिकाणी चिंतन अगदी परफेक्ट झालं पाहिजे, किंवा आपल्याला काहीतरी मंडपात येऊन फळ मिळालं पाहिजे. प्रयोजनम उद्दिश्य मंदोपीन प्रवृत्ते. कोणताच जीव फायद्याशिवाय कार्य करत नाही, काळजी करू नका. भाईक महाराज जरी व्यासपीठावर उभा आहे तरी फायद्याशिवाय उभा राहत नाही, नाही का? तुम्ही कीर्तन ऐकताय, तुम्ही सुद्धा फायद्याशिवाय ऐकत नाही. टाळ वाजवणारी मंडळी फायद्याशिवाय टाळ वाजवत नाहीत. थोडंसं कडू बोलतो हा. सगळे मंडळी या ठिकाणी बसलेले असतील, उभे असतील, कोणी काय पाहत असतील, ऐकत असतील, सगळे मंडळी आज कलियुगामध्ये ह्या मृत्यू लोकामध्ये फायदा घेऊन आलेले आहेत. साधू संतांना माहीतच आहे, फायदा जरूर घ्यावा, फायदा घेऊ नये असं नाही, प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे. कारण शास्त्रदंडक नियम असं सांगतं बघा, प्रयोजनम उद्दिश्य मंदोपीन प्रवृत्ते. कोणताच जीव फायद्याशिवाय येतच नाही, येतानाच फायदा घेऊन आलेला आहे तो. आणि फायदा ही बाजू ज्या ठिकाणी असते ना, त्या ठिकाणी त्या फायद्यामध्ये नेमकं परफेक्ट फायदा कसा करावा, सार्थक जीवनाचं कसं करावं हे शिकवणारे संत आहेत. आणि म्हणून ह्या संतांचे जे संत विचार आहेत ना, हे आपण बाहेरच्या कानाने कधीच ऐकायचे नाहीत. आलं का लक्षात? गोड महावैष्णव माऊली ज्ञानोबराया सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, परित्य मनाचा कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे 60 वाटी घ्यावे जना चित्ताचिया, हे 60 वाटी घ्यावे चित्ताचिया. आलेली गोष्ट चित्तानं समर्पण केली पाहिजे. आलेल्या गोष्टीमध्ये मनाने काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत, बुद्धीच्या डोळ्यानं काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत. जीवनामध्ये सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. तुकोबरायांना असं काहीतरी वाटलं असेल का जीवनामध्ये माणसाचं सार्थक करायचंय, आलेलं ह्या जीवनामध्ये ह्या मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. भगवंताने कृपालोकन अवधन करून तुम्हाला आम्हाला ह्या ठिकाणी पाठवलेलं असेल, काहीतरी ह्या मनुष्य योनीमध्ये आलेल्या ह्या जीवाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर तुकोबराया सांगतात, बाबा बघ आता मी जे सांगतोय ना त्या पद्धतीने चल बस. आजच्या जीवनामध्ये जर ही मार्गक्रमण परिक्रमणा तू जर व्यवस्थित केली तर तुला परमपद वैराग्याचं प्राप्त झाल्याशिवाय राहायचं नाही, उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहायची नाही, उत्तम अशा भोग योनीमध्ये किंवा भोग खाणीमध्ये तू गेल्याशिवाय राहायचा नाही. आणि मग जाण्यासाठीचे मार्ग तुकोबरायांनी सविस्तर सांगितलेले आहेत. का बाबा, जीवनामध्ये जर तू आला असेल तर धन कमवताना फक्त उत्तम व्यवहार ठेव. जीवनामध्ये तू आला असेल तर आपला विचार चांगले ठेव. बाबा जीवनामध्ये आला असेल ना पर उपकार करीत चाल. बाबा जीवनामध्ये आला असेल ना दुसऱ्याची निंदा करू नको. बाबा जीवनामध्ये जर तू आला असेल ना तर 100% पर उपकार आणि दुसऱ्याची निंदा करत असताना परस्त्रिया सगळ्या बहिणी समान मान. बाबा जीवनामध्ये तू आला असेल ना तर आपल्या स्वतःचं अस्तित्व घडवत असताना, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची काहीतरी इळचेल प्राप्त करत असताना बघ जे काय दिसतंय ते सगळं भूत आहे, पंचमहाभूताचं आहे, त्याची सेवा करत चल. पंचमहाभूताची सेवा करत असताना 100% पशुपक्ष्यांचं पालन करत चल. पशुपक्ष्यांचं पालन केलं का 100% पालन करत असताना वनामध्ये एखाद्याला तहान लागली असेल ना त्याला द्यायचा प्रयत्न करत चल. आणि शांतता जीवनामध्ये सातत्यानं ठेवत चल. नव्हे तर आपल्या वडिलांचं महत्त्व कसं वाढावं ह्यासाठी अट्टहास करत चल. आणि मग मात्र तुका म्हणे हेची ज्या आश्रमात तू आहेस ना, मग तो आश्रम तुझा कोणत्याही आश्रमापैकी कसाही असू दे, त्या आश्रमामध्ये तुला हे फळ प्राप्त झाल्याशिवाय राहायचं नाही. घेतलेल्या अभंगाचा सरळसा भावार्थ आहे. विठाला आज ह्या ठिकाणी सुंदर असं नैमित्तिक कारण आहे महाराज. बघा चौधरी परिवारानं सुंदर अशी या ठिकाणी वास्तू उभारलेली आहे. आज वास्तूची वास्तू शांती आहे आणि सत्यनारायण भगवंताची महापूजा आहे, गृहप्रवेश आहे. आलं का लक्षात? सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी ह्या सातत्यानं उभ्या करत असताना वास्तविक पाहता विधिवत यज्ञ नैमित्तिक यज्ञाचं कारण ह्या ठिकाणी वास्तू शांतीचं कीर्तन आहे. आलं का लक्षात? आणि वास्तूची शांती होत असताना महाराजांना असं वाटलं त्या वास्तुपुरुषाची शांती करत असताना जिच्यामध्ये आपण गृहप्रवेश करतोय त्याही माणसाची शांती व्हावं, नाही का? दो व्यक्तीची शांती होणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? वास्तुपुरुषाची शांती करून उपयोग नाही. गृहप्रवेश करत असताना त्या गृहामध्ये जे मंडळी जाणार आहे त्यांची सुद्धा शांती होणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या शांती करता सविस्तर 6 चरणाचा आजचा अभंग आहे. विठाला विठाला वास्तू, वास्तुशांती, वास्तुपुरुष ह्या 3 शब्दाचं विश्लेषीकरण थोडंसं स्पष्टीकरण कसं सांगतो
बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आज कलियुगामध्ये मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जगतोय, युग फार अप्रतिम अति सुंदर आहे, युगाची ओळख करून द्यायला आपल्याकडे वेळ नाही, आपण त्याची ओळखही करून देणार नाही. प्रत्येक माणसं ज्ञात आहेत नाही का, जसे वागतायत ते वागण्याचं कारण जर काय आहे, साधू संत सांगतात कलिपुरुष प्रबल आहे, कलिपुरुषामध्ये वागणं असंच राहणार आहे नाही का. साधू पुरुषांचं जे सांगणं आहे ते अप्रतिम अति सुंदर आहे का, तर कलीचं वास्तव्य हे कली फार मोठा आहे, पण प्रबळ आहे, चांगला सुंदर अप्रतिम असा आहे. या कलीमध्ये जीवन जगत असताना मृत्यू लोकामध्ये काही ना काही गोष्टीची गरज लागते महाराज माणसाला. कोणती गरज लागते महाराज म्हणतात, अन्न वस्त्र निवारा, या 3 गोष्टीची गरज लागते बघा. अन्नही महत्वाचं आहे, वस्त्रही महत्वाचं आहे, निवाराही महत्वाचा आहे. आणि तो निवारा कसा असावा याच्याकरता माणसानं आपलं स्वतःचं नियोजन ठरवलेलं असतं नाही का. आज बघा किती गोड असं आयोजन नियोजन आहे. एवढी मोठी वास्तुपुरुष उभा करत असताना हिची शांतीच का प्रामुख्याने करायची, कारण का किती रुपयाची वास्तू उभी केली याला महत्व नाही, ती वास्तू उभी राहिल्याच्या नंतर तिची शांती कशी केली याला फार गोड महत्व आहे. आलं का लक्षात. म्हणून ध्यानात ठेवा, गोड असा संदेश आहे हा. किती मोठी उभी झाली याला किंमत नाही, पण ती वास्तू कशी आपण शांत केली याला फार किंमत आहे, का तिची शांती करावी लागते महाराज. आलं का लक्षात. ब्रह्म भगवंतानं सुद्धा ज्यावेळेस आपला हा वास्तू पुरुष मनुष्य नावाचा उभा झाला ना, त्यावेळेस सुद्धा त्याची शांती केलेली आहे. आलं का लक्षात. ती शांती केली म्हणूनच स्वतः नाथबाबांना बोलावंसं वाटलं का माझा हा पुरुष जो उभा आहे, त्या पुरुष इतका अप्रतिम अति सुंदर, आणि त्याची शांती जर मला करायची असेल ना, शांती ब्रह्म भगवंत नाथबाबांनी स्वतः ह्या शांती पुरुषाची शांती केलेली आहे. आलं का लक्षात. आता ती शांती कशी केली महाराज, नाथबाबांनी ज्यावेळेस आपल्याकडं पाहिलं बघा, त्यावेळेस नाथबाबा म्हणतात काय याची शांती करावी, हा खरा नटलाय तो माय जगन्नाथाच्या रूपानं, हा नटलाय तो खरा बाप जगन्नाथाच्या रूपानं, माय जगन्नाथही हाच आहे, हीच ह्याची शांती आहे. आलं का लक्षात. हा वास्तविक पाहता बाप जगन्नाथही हाच आहे, हीच खरी याची शांती आहे. या 2 शांतीमधून अवघेची त्रिलोक्य आनंदाची. आता मला जगन्नाथाच्या ह्या चरणावरती माझं चित्त समर्पण केलं तर मला एवढासा आनंद प्राप्त झाला का, तर नाथबाबा म्हणतात का ह्या वास्तू असणाऱ्या पुरुषाची ही शांती मी केलेली आहे, आणि म्हणून मला एवढा आनंद तयार झाला. मग महाराज गोड असं प्रमाणे अप्रतिम अति सुंदर असं प्रमाणे महाराज अवघेची त्रिलोक्यानंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन, एका जनार्दन एकपणे तो उभा झाला. वास्तू पुरुष त्याची शांती हे तत्वच आई आहे, हे मान्य करणं म्हणजे शांती प्राप्त करणं आहे. आलं का लक्षात. हा खरा वास्तू पुरुष, पण हा पुरुष हेच मानणं हे खरं बाप आहे, हेच मानणं हे खरं त्याची शांती आहे. आणि म्हणून माझे गुरुजी 1008 महामंडेश्वर दिव्यानंदगिरी बाबा गोड वाक्य वापरतात बघा. तुम्हाला पटलं ते वाक्य घरी घेऊन जा महाराज. ते वास्तू आणि हा पुरुष याची शांती करत असताना यांनी स्वतः मानलं पाहिजे, अरे दुसरं तिसरं काहीच नाही रे. पुरुष विधाय ब्रह्म वा लोकाधिष्ण मुद्दमाफ देव हा सरिन्न स्वरूप पशुन्न खंगज समसान तै तै अतष्ट हृदय पुरुष विधाय. ज्यावेळेस सगळ्या योनी बनवल्या गेल्या ना, माझ्या ब्रह्माने टाळी नाही वाजवली. का टाळी नाही वाजवली, भजन करणारे नव्हते, भजन करणारे तयार झाले ना, म्हणून त्या ठिकाणी ब्रह्म भगवंतानी टाळी वाजवलीच नव्हे तर भजन करणारेच हे मला मान्य आहे. आणि म्हणून मान्य ह्या स्थितीमध्ये जे करतायत ना भजन, त्यांनी मान्य केलं पाहिजे. यांचं भजन केलं का आपली शांती आहे. विठाला बघा किती गोड असा वास्तू पुरुष या ठिकाणी उभा आहे महाराज. याची शांती का करायची, आता सगळे कारण तुम्ही ज्ञात आहात. मी सविस्तर विषय तिकडे जास्त लांबवणार नाही, कारण का ही उभी राहत असताना अनेक प्रकारचे जीवजंतूंचं याच्यामध्ये भोग सहकार्य लाभलेलं आहे. लाभत असताना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे. आलं का लक्षात. मग ती वीट बनत असेल, वाळू बनत असेल, सगळे घटक बनत असतील नाही का. काहीतरी ज्यावेळेस जीव गमवावा लागतो त्यावेळेस त्या बनवलेल्या वास्तूला, बनवलेल्या कार्याला त्या ठिकाणी दोष लागला जातो. तो कार्याचा त्या वास्तूचा इतंभूत
आलं का लक्षात? तो दोष बाहेर काढण्यासाठी काही विधिवत यज्ञ मांडावे लागतात. ते यज्ञ मांडल्याच्या नंतर मंत्रोपचारानं तो दोष बाजूला काढावा लागतो, जो आज या ठिकाणी चौधरी परिवारानं ह्या वास्तूचा काढलेला आहे. विठाला विठाला आता ऐका, वास्तू पुरुषाचा दोष बाजूला गेल्याच्या नंतर माझे सगळे संत परिवार सांगतात का आपण एखादी वास्तू उभी करतो, वास्तू पुरुषाचं अस्तित्व उभं करतो. संत परिवाराला विचारलं गेलं, मायबाप हो तुमचं काय नेमकं वास्तू पुरुषाच्या बाबतीत म्हणणं आहे, किंवा तुमची वास्तू कशी उभी राहिली? संत पुरुषांची पण एक वास्तू उभी आहे बरं का. महाराज गोड प्रमाण देऊन सांगतात, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली. कोणतीही गोष्ट संतांनी स्वतः मान्य केलेलं आहे. आमची जी इमारत उभी झाली ना त्याच्याकरता त्यांची कृपा झालेली आहे. संतांची पहिला शब्द गोड वापरलेला आहे. आणि संतांमध्ये बघा पुरुष विधाय वास्तू पुरुषाचं दर्शन आहे. कोण तुम्ही? संत, संत माय बाप. आलं का लक्षात? वास्तू पुरुषाचं दर्शन आलं. बघा तू कोण? तुम्ही संत. सन्मार्ग वर्तिनीती संत हा, ते संत हा. आलं का लक्षात? चांगला मार्ग दाखवतात, देवाचा मार्ग सांगतात, ते संत. संतांची कृपा झाल्याच्या नंतर वडीलधऱ्या मंडळींची कृपा झाली, परिसराची कृपा झाली, पूर्व पुण्याईनं आपल्या पुण्याची कृपा झाली का 100% एवढी मोठीशी अशी वास्तू उभी राहते. आलेल्या जीवनामध्ये कोणतंही कार्य करा ते उभं राहतं. गोडवाक्य बोलू तुमच्याकरता. सहज प्रश्न केला काही मंडळींनी, माझ्या मित्र परिवाराने मला, महाराज तुम्ही फौजी माणसं, तुमची कशी काही नेमकं ही परंपरा कीर्तनाची उभी राहिली, तुमची कशी काय नेमकं ही कृपा कीर्तन करायची तुमच्यावरती झाली? आता त्याला कारणच एक आहे, तीच फक्त कारणाची कसोटी. संतांनी सांगितलं कोणतंही कार्य इतंभूत उभं राहिलं का यशोतीत शिखरावर जायचं असेल तर त्याच्या शांती करता, नाही का, त्याच्या शांती करता काहीतरी विधिवत यज्ञ मंत्रोपचारानं बाहेर केल्याच्या नंतर वास्तविक पाहता ती कबुली द्यावी लागते. कोणती कबुली? ही संतांची कृपा असेल पहिली कबुली, ही देवाची कृपा असेल दुसरी कबुली, ही परिसराची कृपा असेल, आई वडिलांची कृपा असेल नव्हे, माझ्या पूर्वजन्मित पुण्याईचा संचाची कृपा असेल, म्हणून आमची एवढी मोठीची वास्तू उभी राहिली. मला प्रश्न केला तुमची काय कारण? आम्ही म्हटलं आमची कीर्तनाची जी व्यासपीठावरती फौजी या नात्यानं जी उभी राहण्याची पद्धत तयार झाली त्याला कारणच हे ना, ही आशीर्वादाची सचोटी मिळण्याशिवाय तुमचं आमचं असणारं हे जे काही सार्थकतेचा मार्ग आहे हा कधीच परिपूर्णतेला जात नाही. म्हणून देवाची, संतांची, परिसराची, सगळ्याची सेवा पुण्याई उभी राहावी लागते. अशी पुण्याई आज उभी राहिली. महाराज म्हणतात संत कृपा झाली, इमारत फळाली, उभारिले देवालया. नाही का, किती सुंदर देवालय उभारलं ना. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. महाराज आमचाही पण असा कळस व्हावा ना कळस, तुम्हाला असं वाटतं? मग ह्या वास्तूची तुम्ही शांती केली का? हो केली ना. मग ठीक आहे, आज गृहप्रवेश करताय ना, मग करत असताना आपलंही काही शांती होणं गरजेचं. महाराज नेमकी कोणती शांती व्हावी साधकांनी प्रश्न केला आणि माझ्या तुकोबरायांनी सांगितलं, अरे ऐका रे, तुमची जर शांती व्हायची असेल ना तर काहीतरी बरेच प्रश्न तुमच्या समोर उभे राहतील, पण त्यातल्या त्यात मी आज मेन 10 प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. त्या प्रत्येक प्रश्नाला आपल्या आचारात, विचारात आणि उच्चारात ठेवा. त्याच वेळेस तुमची शांती होईल. ज्यावेळेस ती शांती होईल ना
या वास्तू पुरुषाच्या शांतीला समाधान लाभेल. आलं का लक्षात? आणि मग तो आपल्यावरती आशीर्वादाची भरभरून वर्षाव करेल. महाराज नेमकं काय करावं? महाराजांनी सांगितलं, दादा जर जायचंच असेल त्याच्यामध्ये ना तर स्वतःला काहीतरी कोठेतरी आपल्या शांती करता निवाडा घेऊन जावं लागेल. कोणता निवाडा? अभंगाचं पहिलं चरण. टाळी वाजवत चला, टाळी वाजवत चला, टाळी वाजवत चला, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हा, काही नाही कळलं ना महाराजांचं एखादं वाक्य, कदाचित एखादा शब्द, टाळी वाजवायची, भावानं टाळी वाजवायची. महाराज मंडपात बसल्याच्यानंतर आमचे गोड वाक्य बोलू का? वर्षभर माणूस मरत नाही याची गॅरंटी मृत्यू लोकात कोणत्याच ठिकाणी घेतली जात नाही, पण नामसंकीर्तन मंडपात घेतली जाते बुवा. माझे गुरुजी कायम सांगतात आप्पा एक वाक्य, मंडपात काहीच नाही कळलं ना आपल्या ह्या नामसंकीर्तन मंडपामध्ये, फक्त भावानं टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल बोलत राहा, वर्षभर माणूस मरत नाही महाराज, एवढी गॅरंटी ह्या मंडपाची. आलं का लक्षात? अवघे होते लाभ एका चिंतने, अवघे होते लाभ एका चिंतने, नाम गोविंदा गोविंदाच्या गोविंदाच्या. अवघे होते लाभ एका चिंतने, अवघे होते लाभ एका चिंतने, भयभीत झालेला आहे समाज महाराज. काय कोठे कळत नाही माणसाला, काय करावं काय नाही, फक्त बोलतायत माणसं. साधू संतांनी सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य. आता महाराज म्हणतात, आता लोक म्हणतात आता आम्हाला महाराज हे मिळत नाही. प्रमुख तुमची चुकी पहिली थोडी दुरुस्त करून घ्या. फौजी आहे ना त्यानं बोलतो, हा ऐकून घ्या. फार गोड आयुष्य आहे महाराज, अप्रतिम.
सच्चिदानंद पदवी घेण्यापर्यंत आपण जाऊ शकतो. कोण म्हणतं जाऊ शकत नाही? गेलेत ना, भरपूर जण गेलेत महाराज. हा, न जाणाऱ्या मंडळी करता सदक हो वास्तू, पुरुषाची वास्तू शांती झाली. ओके, मग ह्या वास्तूमध्ये गृहप्रवेश केल्याच्या नंतर तुमची पहिली शांती करून घ्या. आज माणसं मोठे मोठे वास्तू उभारतायत, पण आपली वास्तू उभारल्याच्या नंतर मोठे मोठे करारनामे करतायत नाही का? हे पण उदाहरण तुमच्या समोर आहेत. हा, ते करारनामे बंद व्हावेत, मनाला शांती मिळावी, कुठेतरी आनंद प्राप्त व्हावा. आलेल्या जीवनामध्ये जसं हे वैभव उभं केलं ना, या वैभवाला विवेकाचा पाया लागावा आणि आम्ही शांती सुखानं समाधानानं याच्यामध्ये आराम करू शकावं, नाही का? प्रत्येकाची अपेक्षा आहे. काय मोठ्या मोठ्या हवेल्या उभ्या करून समाधान मिळत नाही महाराज. आलं का लक्षात? गोड असं वास्तव्य उभं करत असताना आपलं किती समाधान आहे त्याच्यामध्ये, याची मान्यता द्यावी लागते. आणि ती अपेक्षित मान्यता तुकोबरायांनी दिली. बघा, आज गृहप्रवेश तुम्ही केला ना, मग एक काम करा. काय करा? जोडून या धन उत्तम व्यवहार. वा, पहिलं तत्व सांगितलं महाराज. आज मला वाटतं सगळ्या मंडळींना हे कळलं पाहिजे. आलं का लक्षात? महाराज कोणताही व्यवहार करत असताना त्या व्यवहारामध्ये पहिला व्यवहार तुकोबरायांनी धनाचाच सांगितलाय, नाही का महाराज? धनाचा सांगितला. आज प्रत्येक जणाला म्हटलं ना, मी तुला एवढं देतो, नाही तेवढं नाही, याच्याही पेक्षा हे मला फार महत्वाचं आहे. प्रत्येक माणूस धन ह्या अपेक्षेनेच आपलं जीवन आज तरी मृत्यू लोकात ओढतोय, हे तुमच्या आमच्या डोळ्यानं सत्य दिसतंय, नाही का? आमची आई सांगा बरं, आता 1500च्या नोटाचा बंडल पडल्यानंतर तुम्ही पुढे जाणार आहेत का? हां, त्याला म्हणणार आहे का आता आराम करतो मी जरा, जाते माझ्या पुढं मार्गाला? सांगा ना तुम्ही. अहो, तुमचं सोडा हो, महाराज सुद्धा मला वाटतंय नाही पुढे जायची, नाही का? हां, आलं का लक्षात? साधू संतांनी ओळखलेलं आहे तुमचं आमचं सगळं तत्व. ते तुम्हा आम्हाला सांगताय, हकारोने सांगे तुका. अरे नाम घेता राहू नका रे बाबा. ओरडून ओरडून संत सांगतात, प्रत्येक गोष्टीचं क्रिया सचित करतात. का? एवढं वैभव उभं केलं असेल ना, मग त्याच्यामध्ये व्यवहार पण पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? पहिला व्यवहार सांगितला धनाचा. हा, आणि धनाचा व्यवहार करत असताना योग्य पद्धतीनं तो करा. तुकोबरायांचे किती आग्रह आहे महाराज. आता आजच्या परिस्थितीबद्दल बोलण्यासारखंच नाहीये, नाही का? आजच्या आमच्याही बाबतीत नाहीये आणि तुमच्याही बाबतीत नाही. गोड वाक्य बोलू, कोणत्याही बाबतीत कसंही जीवन जगा. जगत असताना भगवंताचं नाम जर मुखात येत असेल ना, भोगाची अपेक्षा करू नका, त्यागाची अपेक्षा करा. हा खरा पारमार्थ आहे महाराज. परमार्थ महातण, परमार्थ महातण, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण,
तेरा तत्वाचा अभंग आहे महाराज. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आपल्या घरात काय असावं आलं का लक्षात? याच्याविषयी पहिला क्रांतीचा संदेश फौजी या नात्यानं एक देशभक्त, एक आर्मी भक्त, एक समाज भक्त, एक आणि गोड आशीर्वादानं नव्हे तुमच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या शक्तीनं बोलतो. सगळ्यांचा गोड असा आशीर्वाद आहे म्हणून त्या निष्ठेने महाराज. आलं का लक्षात? हा निष्ठावंत भावे ह्या भक्तांचा स्वधर्म निर्धार वर्म कधी चुकू नये महाराज. हे सगळे कसोटी पाळलेला म्हणून अधिकार वाणीनं बोलतो. आलं का लक्षात? हा 13 तत्वाचा अभंग. काय असावं आपल्या घरामध्ये? तुकोबारायांनी सांगितलं हे 13 तत्व ठेवा आपल्या घरामध्ये. हा काळ डोकून सुद्धा बघणार नाही महाराज आपल्याकडे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त हार विहार नेम इंद्रियासी सार नसावे निद्रा बहु भाषण. नाही का? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वाव वयाजतन हे तो परम उपाय लाभाचे. हे सगळं तत्व याच्या करता हा गोड असा अभंग तुकोबारायांचा गाथेमध्ये बघा आणि बघून मग आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये जन्मापासून मरेपर्यंतच्या अंतरात जीवन नावाच्या शब्दात एक एक शब्द अंमलात आणायला शिका. जीवन सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठाला धन मिळवायचं असेल ना मग एक काम करा, उत्तम व्यवहार ठेवा. व्यवहाराला फार महत्व दिलं महाराज. हा कितीही मोठे व्हा कसे व्हा पण व्यवहार ठेवा. नाही का? नाही तर जर्शी गाई पिळायची चांगल्या दुधामध्ये पाणी टाकून खायचं हा व्यवहार नाही होत महाराज. आलं का लक्षात? मोठी मोठी वस्तू उभारायची आणि दुसऱ्याचं घर लुबाडायचं हा व्यवहार नाही होत महाराज. आलं का लक्षात? मोठे मोठे संसार थाटायचे आणि दुसऱ्याच्या मनगुट्या पिळायच्या हा संसार नाही होत महाराज. नाही का? संसार करायचा असेल आलेल्या जीवनामध्ये अरे 13 तत्वाचं वास्तू पुरुषाचं शांतीचं दर्शन घ्यायचं असेल त्याला शांती प्रदान करून दिली पण आपली शांती प्राप्त करायची असेल ना तुकोबार यांनी सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहारे. व्यवहार चांगला ठेवा. व्यवहार कसा ठेवावा याविषयी तुकोबारायांनी सांगितलं. पहिला व्यवहार जर चांगला ठेवायचा असेल ना विचारही चांगला लागतो महाराज. विचारा वाचून न पविजय समाधान. विचार ज्याचा चांगला आहे ना त्याचा व्यवहार चांगला आहे. ज्याचा विचार वाईट आहे ना त्याचा व्यवहार वाईट आहे महाराज. गोड वाक्य बोलू बघा. विचार बिघडला का व्यवहार बिघडतो. व्यवहार बिघडला तरी चालेल पण विचार बिघडू देऊ नका तुम्ही. नाही नारा करतो पैसा विचार नाही नारा वा करतो पैसा डोळे पाणी भावाला लगड पैसा डोळे पाणी भावाला लगड विचार नाही माया करतो कैसा. विचार नाही माया करतो कैसा. डोळे पाणी डोळे पाणी धन मिळवायचं बाबांनो पण जोडून या. त्याला जोडायचं असतं. लक्षात? त्याची बेरीज करायची असते. बेरीज करून त्याची इजिकल टू जी येणारी व्याख्या आहे तिच्याकडं बेरीज केलेल्याचं सानिध्य मात्र विसरायचं नाही. तुम्हाला वाक्य कळलं नसेल माझं कारण थोडंसं विचारसागराच्या ग्रंथांमधलं वाक्य येतात थोडंसं अवघड वाक्य पण 2 + 2 4 झाल्याबरोबर 4 म्हणून पाहून हरपडून जायचं नाही. तुकोबारायांनी सांगितलं अरे 2 + 2 ला पण विसरू नका. एवढं उभं केलं ना त्या पुढच्या वास्तूला पण विसरू नका. हा तुकोबारायांचा संदेश आहे. विठाला विठाला आणि म्हणून वडीलधारी मंडळी कायम हसून म्हणायची पहिले घर बांधावं घर पाहावं बांधून आणि विहीर पाहावी खोदून आणि लग्न बघावं करून. का म्हणायचे हे? तर हे आत्ताचे कलियुगातले बाबा एक गोड वाक्य बोलू का आत्तातले आमच्या वयातले म्हणजे थोडे हरपडून जातात मंडळी महाराज. त्यांना कळत नाही का आता हे जे उभं केलं हे 2 + 2 नी केलेलं आहे. आलं का लक्षात? 4 फक्त पाहतायत पण अरे 2 आणि 2 लाही पण विसरू नका ना. हे काय सोपं नाही एवढं महाराज. याच्याकरता काय काय करावं लागतं ते मालकाला माहीत असतं नाही का? आणि त्याच्याकरता ते व्हावं लागतं. झाल्याच्या नंतर मग कळतं. माणसं काय टवळखोर सहज म्हणतात. अरे म्हणण्यात काय अर्थ आहे?
ते करून बघ ना, तुला कळेल मग काय भानगडे. कोणाकोणाला खुश ठेवावं लागतं नाही का. बिडी वाटणारं सुद्धा खुश ठेवून त्याला समाधान करावं लागतं. दारू पिऊन येणारा कारागिराला सुद्धा समाधान करावं लागतं, त्याला खुश ठेवावं लागतं नाही का. त्या मालकाचं नाकीनऊ येतं महाराज त्यावेळेस हे बघतं ना, त्यावेळेस याची उभारणी करत असताना. आलं का लक्षात. पहिलं तर आमच्या काकांपासून सुरुवात होती नाही का. त्यांची एकतर बेरीज जुळत नाही, मग दिल्यानंतर जुळल्याशिवाय नाही. कळलं का वाक्य. बरेच मंडळी असे आहेत महाराज, अरे खरी बेरीज जुळवायला शिका ना. अरे ज्याने जुळवली त्याचा त्याग तर बघा. तुम्हाला बोलायला काय झालं बाबांनो. दिलं म्हणजे लगेच जुळतं नाही का, आणि नाही दिलं का जुळतच नाही का. असं कसं. आमचे कृष्ण भगवंत सांगतात, अरे जुळून घे ना. थोडं 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 जोड तर प्राप्त कर ना. या जोडासाठी सोपं नाहीये. हे यांच्या वडिलोपार्जित मंडळींनी केलेलं आहे दादांनो. अरे किमान 5 तरी ना. अरे नाही 5 तर अरे कमीत कमी राहण्यापुरती तरी जागा नाही. नाही 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 नाही. काय झालं त्यांचं. काय झालं महाराज सांगा ना. काय झालं कौरवांचं. काय झालं. एवढं वाक्य बोलू का. बापानं जन्म दिला असेल, भावाभावात कधीच भांडण करू नका. आणि ज्यावेळेस तुमचं भांडण होणार नाही, पाटील की सरपंच की आपल्या गावातली आपली पोझिशनाची शान वाढल्याशिवाय राहत नाही. हा क्रांतीचा संदेश आहे महाराज. माझ्या भावानं वास्तू उभारली आहे, माझे मायबाप. अरे याच्याही पेक्षा माझी वास्तू माझ्या भावाच्या आशीर्वादानं मी उभी करीन. हा निश्चय पाहिजे. आणि मग ज्यावेळेस तो निश्चय प्राप्त होतो ना, साधू संत सांगतात का यांची जोड होती, यांचा व्यवहार उत्तम होतो, विचार यांचा चांगला प्रगट होतो. कौरवांचा पराजय झाला याच्या पाठीमागे कारणच एक आहे. कृष्ण भगवंत सांगतायत, अरे जोड नाही कळाला तुम्हाला रे, बेरीज नाही कळाली तुम्हाला रे. तुम्हाला व्यवहार कळाला नाही आणि तुमचा विचार भ्रष्ट झाला महाराज. विचार कंटिन्यू चांगला ठेवा. ज्याचा विचार चांगला आहे ना, त्याचं यश, आपलं स्वतःचं अस्तित्व शिखरावरती गेल्याशिवाय राहत नाही. एवढं वाक्य बोलू. ज्यावेळेस आम्ही आर्मी लाईफला होतो ना महाराज, आर्मी लाईफला, त्यावेळेस एक थोडंसं आलेलं माझ्या नजरेतलं संकट सांगतो तुम्हाला, बघा तुमच्या लक्षात येईल ते. एका स्वतःच्या सैनिकाचं बहिणीचं लग्न ठरलं होतं महाराज. म्हणजे सावत्र बहीण होती ती, सक्की नव्हती. रेकॉर्डला तिचं नाव नव्हतं, फक्त एवढंच चूक होती त्याची. पण बहीण मात्र आपली बहीणच होती आणि बहिणीच्या लग्नाला यायचं होतं. म्हणून विचार शिवाय समाधान नाही, त्या शब्दावर बोलतो मी, लक्षात ठेवा. ज्यावेळेस त्यांनी ते विचार केला का मी ज्यावेळेस माझ्या बहिणीच्या लग्नाला जाणार आहे, जात असताना कमीत कमी साहेबांना लिहावं तर द्यावं लागेल ना काहीतरी कारण. म्हणून माय सिस्टर मॅरेज इज अर्जंटली इन दिस डेट, असं ज्यावेळेस वाक्य लिहिलं गेलं ना, त्यावेळेस ते वाक्य त्या शिव कमांडरनी वाचलं आणि बहिणींचं रेकॉर्ड तपासलं. माझं वाक्य कळतं तुम्हाला. बहिणींचं रेकॉर्ड लिहून द्यावं लागतं आर्मीत जायच्या अगोदर, भावाचं रेकॉर्ड लिहून द्यावं लागतं, आईबापाचं रेकॉर्ड लिहून द्यावं लागतं. ज्या 3 बहिणी होत्या तिघींचं रेकॉर्ड होतं, पण जी सावत्र बहीण होती ना, तिचं रेकॉर्डला नाव नव्हतं महाराज. अरे मी स्वतः जोड केलं ना, प्लस इजिकल टू. मी का जीवनामध्ये मला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. माझा विचार काही चुकला का. ज्यावेळेस त्या सैनिकाला शासन झालं, लग्न बहिणीचं लागतं घरी, आणि स्वतः त्या असणाऱ्या सैनिकाला 3 दिवस ज्यावेळेस शासन भोगावं लागतंय, त्यावेळेस तो प्रश्न करतोय का माझं विचार काय चुकला होता. आलं का लक्षात. या विचाराला उत्तम विचार म्हणतात, पण त्यांच्या दृष्टीनं तो चुकला होता, नाव लिहिलेलं नव्हतं म्हणून. साधू संत सांगतायत का जोडाला विसरू नका, विचार योग्य ठेवा. महाराज काय मिळतं आम्हाला. उत्तम उत्तमची गती पावेला, उत्तमची गती
धन मिळवायचं बाबांनो, असं मिळवा, व्यवहार ठेवा त्याच्यामध्ये. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवा सवे घडे, नित्या नित्य जोडे त्याची साच. समर्थांचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. तुका म्हणे येथे लाभाची पोटी, बहु वाव पोटी. समर्थांचे व्यवहार चांगला ठेवा. या समर्थांमध्ये काहीच कमी नाही महाराज, भरभरून देतात ते. माणसं सहज विचारतात. घरामध्ये एकदा आलं का माणसाला एखाद्या वेळेस काही तक्रार झाली का माणसं त्या घरावर दोष देतात, नाही का? काहीतरी याच्यामुळं झालं बरं का आमचं. अरे त्याच्यामुळं नाही झालं, तुमचं आमचं गणित विचाराचं बिघडलं. हा, महाराज म्हणतात अशा बिघडलेल्या व्यक्तिमत्वांकरता, बिघडलेल्या व्यक्तिमत्वांकरता व्यवहार विचार आणि काय मिळतं असा प्रश्न केला. त्यावेळेस माझे तुकोबराया सांगतात, उत्तमची गती तो एक फावेल. उत्तम गती प्राप्त होते महाराज. उत्तम गती म्हणजे नेमकं काय गती प्राप्त होते? आता हा सगळा अभंग जर तपासला ना, बघा या अभंगामध्ये पूर्वार्धाचा गाभा उत्तरार्धाकडे नेतो आणि उत्तरार्धाचा गाभा परत पूर्वार्धाकडे आणतो. नव्हे, पूर्वार्धामधलं पहिल्या क्रमांकाचा शब्द उत्तरार्धामधल्या 6व्या चरणाच्या शेवटच्या शब्दापर्यंत जाऊन भिडतो. परत 6व्यापासून परत पहिल्याकडे चला, पहिल्यापासून परत तो 6व्याकडे नेतो. म्हणजे अशा पद्धतीमध्ये अभंग आहे. असं केलं तर असं होतं. काय केलं तर उत्तमाची गती तो एक पावेल. पावेल कशी गती? जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. या असं केलं तर मग हे सगळे मधले 3 चरण आहेत. त्याच्यानंतर परत शेवटचं उत्तरार्धाचं चरण आहे. हे सगळे परत असे फिरतात आणि परत महाराज म्हणतात परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती. मग उत्तम भोगील जीव खाणी, पण कधी असा व्यवहार केला तर महाराज. ह्या उत्तम गतीमध्ये प्राप्त होण्यासाठी तुकोबरायांनी गोड वाक्य सांगितलं महाराज, तुमच्या आमच्या जवळ ठेवलं. ते वाक्य मला वाटतं सगळ्यांच्या कानावर पडलं पाहिजे. काय उत्तम गती आणि कशाने प्राप्त होते? अभंगाचं गोड भावार्थाचं निरूपण हेच वाक्य तुकोबराया सांगतात उत्तम गतीस पात्र करतं. मग कशी उत्तम गती पात्र होते? आता ऐका. आपण जे माणसाच्या योनीमध्ये सगळेजण, आलं का लक्षात? माणसाच्या योनीत, मी दुसऱ्या योनीत नाही बोललो. दुसऱ्याला कळत नाही, पण ते आता माझं कीर्तन ऐकल्याशिवाय राहत नाही. नाही कळलं तुम्हाला वाक्य? गुरुजी असे एक उडी विनोदानं वाक्य बोलतात का सगळ्या पशुपक्ष्यांना योनीला सगळं कळतं, पण त्यांना आता मागचंही कळतंय आणि पुढचंही कळतंय. बरे नवे जे कीर्तन चाललंय तेही कळतंय, पण सुटण्यासाठी मार्ग नाही. आपल्याला मागचंही कळत नाही आणि पुढचंही कळत नाही. बरं येथे जे संत सांगतात तेही कळत नाही. माझं वाक्य कळलं का तुम्हाला? साधू संत गुरुजन मंडळी जे सांगतायत ना, त्याच्यावर तर विश्वासच नाही महाराज. 90% लोकांचा, आम्हा तरुण बांधवांचा विश्वास फार कमी झाला. गोडवाक्य बोलू का? त्या विश्वासात तडा आम्हीच पहिला जाऊ दिलेला आहे. मी दुसऱ्याला कोणाला दोष देत नाही. तरुण मंडळी कीर्तनात पुढे येऊन का बसत नाही? त्याला कारण आहे महाराज. महाराज फॅशनेबल झाले, 25 लाखाची गाडी घेऊन यायला लागले. हे तरुण मंडळी म्हणतात आम्ही रात्रंदिवस डोळे फोडून नीटची परीक्षा, अरे नवे मोठ्या मोठ्या परीक्षा पास झालो तरी महाराजांनी एवढी गाडी आम्हाला आतापर्यंत मिळाली नाही. हे सगळे बंडलबाज काय करतात काहीच कळत नाही. हे त्यांचं वाक्य तुमच्या समोर मांडतोय. विठाला 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 याच्याकरता मी पहिले एक गोड वाक्य बोलून गेलो. परमार्थ त्यागाचा दाखवा, भोगाचा दाखवू नका. तुमच्याकरता बोलू. 150 किलोमीटरवरून सकाळचं कीर्तन असेल ना, मी हक्कानं बोलतो महाराज. माझं यूट्यूब सर्चिंग चालू आहे. महाराष्ट्रात नव्हे जगात कीर्तन ऐकतील सगळेजण. मला क्रांतीसूर्य असं का म्हणतात? बदल, परिवर्तन, चळवळ आजच्या कलियुगात गरज आहे. माऊलींनी जो बदल केला, सकळ संतांची जी परंपरा बदलाची आत्तागत आपल्याला शिकवते, त्याच्यामध्ये कुठेतरी छेद जातो महाराज. आज धन मिळवण्याची पद्धत तुमच्या आमच्याकडून फसलेली आहे. विचार तर सोडूच नका. उत्तम गती कशी प्राप्त होईल? आलं का लक्षात? आपला स्वतःचा त्याग दाखवला पाहिजे. मी मोटरसायकलवरती इथपर्यंत कीर्तनाला आलोय महाराज. माझ्याकडे 4 व्हीलर गाडी आहे. माझी नाईटला शॉर्ट बोलरो असते. आता महाराजांना माहिती आहे मी शॉर्ट बोलरो गाडी आणली. मी कधी हे नाही महाराज. मग मोठी गाडी आणली म्हणजे तुम्ही पण पाहता, मग मोठं पाकिट भरता, नाही का? थोडं कबुली करायला शिका ना तुम्ही पण. माणसं पण इतके भामटी झाली ना, काय सांगू महाराज. का महाराजांची जेवढी गाडी मोठी त्याचा विचार कसा हे नाही बघते. आता तो काय बोलतो हे पण नाही बघत. तो किती प्रमाणात बोलतोय, अभंगात बोलतोय, किती संत वचनामध्ये बोलतोय, याची कधी अभ्यासाची परीक्षाच आता श्रोत्यांनी घेतलेली नाही. फक्त त्याची गाडी वगैरे काय, आता ते बरंच भांडवली नाही का? जॅकेट वगैरे, दाढी वगैरे, मग त्या अंगठ्या वगैरे सगळं काय लागन तेवढं नाही का? आता हे का पूर्वी संतांना होतं का? थोडं 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 थोडं. अरे वडीलधारे मंडळी कायम सांगत चालायचे रे एक गोड वाक्य. हे दादांनो, अरे चाललाच ज्या रस्त्यानं तो रस्ता सामान्य नाही रे.
तो मार्ग फार गोड आहे, फक्त त्या मार्गावरची गोडी चाखायला शिका, हा खरा पारमार्थ आहे महाराज. अशी संतांची भाषा असायची. उत्तम गती प्राप्त होईल. बघा, या सगळ्यांना कळतं पण सुटण्यासाठी मार्ग नाही. आपल्याला कळत नाही पण कळून घ्यायला शिकलं पाहिजे, त्याला म्हणतात उत्तम गती. महाराज म्हणतात उत्तमची गती तो एक पावेल, त्याला प्राप्त होईल. आणि उत्तम भोगील जीव खाणी, स्वदेश अंडच जारच, प्रत्येक खाणीमध्ये नव्हे त्या उत्तम खाणीत आपला जन्म व्हावा यासाठी केला होता अट्टहास, नाही का? याच्याकरता अट्टहास होणं गरजेचं आहे, याच्याकरता व्यवहार चांगला होणं गरजेचं आहे, याच्याकरता हे तत्व अंगामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हटले, अरे फार मोठी वास्तू उभारली ना, आता माणसाने सुद्धा ह्या वास्तू पुरुषाला शांती द्या. काय परिणाम होतो? उत्तमची गती तो एक फावेल, उत्तम भोगील जीव खाणी. का हो तुकोबरा, ह्या दुसरं काही आहे का याच्यामध्ये? अनेक अंगामध्ये बाळगण्यासाठी तुकोबराने सांगितलं आहे ना. पर उपकारी नेने पर उपकारी नेने पर गोड 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 महाराज, गोड. पर उपकार, किती शब्द शिकवला गोड. पहिलं धन मिळवायचं, व्यवहार. दुसरी गोष्ट विचार. तिसरी गोष्ट पर उपकार. माणसानं उपकार करत राहावं दुसऱ्यावरती. गोड वाक्य बोलू. झाडं स्वतःचे फळं स्वतः कधीच खात नाही महाराज. नद्या स्वतःचं पाणी कधी स्वतः पित नाहीत. संत स्वतः करता जगले नाही, मग तुम्ही आम्ही कोणाकरता जगावं? तुका म्हण आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, लटिके वचन नाही तेही अभिमान. महाराज म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आलात उपकारा करता महाराज, आपण उपकार ठेवायचा. आलं का लक्षात? घरामध्ये आज आमच्या बाबासाहेबांना आणि आमच्या संतोष भाऊला मी गोड वाक्य देईल, आणि त्यांच्या अर्धांगिनीला पण, बरं का. दोघांची बेरीज झाली पाहिजे. पती आणि पत्नीची बेरीज इजिकल टू यश आहे. आता एक गाठ चाक पुढे गेलं का एक निंदा करतं, परत तेच पुढे गेलं का मागचं निंदा करतं, नाही का? गोड वाक्य बोलू आपल्या करता. घरामध्ये कोणी आपल्याकडे कशाही नजरेनं बघू द्या, नजरेचा वाकडा बाण त्याच्याकडे परत पलीकडे जाईल याच्याकरता दोघांची सुव्यवस्था अगदी बरोबर असावी लागते. ज्याची सुव्यवस्था बरोबर आहे ना, आपल्याकडे कोणी किती वाईट नजरेने पाहू द्या, आपलं घर कधी ढासाळत नाही महाराज. याला म्हणतात वैभवाच्या इमारतीला विवेकाचा पाया. नित्यनात्मन स्वरूपम दृश्यम तद्विपरितनम वियम असमनिष्य विवेक वस्तून सर्वे. हा महाराज म्हणतात हा खरा सर्वे महत्वाचा आहे. वेळोवेळी माणसाने हा सर्वे केला पाहिजे. कोणता सर्वे केला पाहिजे? वैभवाची इमारत किती मोठी होऊ द्या, फक्त विवेकाचा खडा त्याला खाली पाहिजे बस. आणि ज्याच्या इमारतीला हा विवेकाचा खडा आहे, इमारत ढासळत नाही. ज्याच्याला विवेकाचा खडा नाही, त्याची इमारत आत्ता अशी तर पुढच्या वेळेस अशी काय दिसायची? जरी इमारत दिसली तरी त्याच्यामधली संस्कृती अशी दिसायची नाही.
नाही कळलं का वाक्य? तुम्ही सगळे निहाळणारी मंडळी बोलायला कशाला लावताय? विठाला विठाला विनोदाने माझे गुरुजी कायम बोलतात एक वाक्य. मी त्यांना विचारलं, महाराज मला असं दिसतंय का मागच्या जन्मी आपले मागचे जे होते ना, आता डोळ्यासमोर आम्ही लहान असताना काही मंडळी फार गर्भ श्रीमंत होते हो, पण ते आत्ताच आमच्या डोळ्यासमोर फार असे अवस्थेत आलेत का त्यांचं फार काहीच खरं नाही असं वाटतंय. त्यावेळेस गुरुजी फार गोड वाक्य बोलतात. माझ्या मनाचं नाही हा, कोणाला टोचू देऊ नका. गुरुजी फार गोड वाक्य बोलतात का अरे आजची पाटीलकी ना आजची सरपंच की आजचं वैभव याच्या इमारतीला ज्यांनी वैभव विवेकाचा पाया ठेवलेला आहे त्याला भीतीच नाही. यांच्या वैभवाच्याच इमारतीला विवेक नावाचा खडा नव्हता म्हणून त्यांची अशी परिस्थिती आहे. बघा तुम्हाला पटलं तर. आज माणसं सहज मानतात मागचा पाटील आत्ता, म्हणजे आपल्या पाटलाबद्दल नाही बोललो मी हा, मागचा सरपंच आत्ता भिकारी, किती परिस्थिती आहे. आणि आत्ताचे भिकारी आत्ता वैभवानं श्रीमंत आहेत महाराज. काय होतं त्यांच्याकडं? काहीच नव्हतं त्यांच्याकडं. त्यांच्याकडं जोड होता, त्यांच्याकडे विचार होता, त्यांच्याकडं असणार स्वतःच्या करता नाही दुसऱ्या करता मी जगावा असं अपेक्षा होती. म्हणून महाराज म्हणतात पर उपकारी नेने परनिंदा. येणे विन काय चाडा येणे विन काय चाडा उपकारासाठी केले हे उपाय येणे विन काय चाडा येणे विन काय चाडा केले हे उपाय येणे विन काय चाडा येणे विन काय एक गोड दाखला तुमच्या समोर ठेवतो बघा. एकाची असली वैभवाची इमारत होती का तिला फक्त 2च लाकडं होते. हा, असल्या वैभवाच्या इमारतीला 2च पाष्टाचे कुड होते. आलं का लक्षात? 2 लाकडं 2 पाष्टाचे, एक असलेली वस्तू तिला एकच छोटा दरवाजा होता आणि त्या दरवाजाच्या बाहेर आवाज आला, भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही. त्या पाष्टातून त्या 2 लाकडाच्या एवढ्याच्या झोपडीमधून एक माता भगिनी पुढे आली आणि सहज पाहिलं, आत्तापर्यंत भगवंता माझ्या दाराशी आलेला अतिथी कधीच उपवाशी गेला नाही रे. कधी मी त्याला असं उपवासपोटी पाठवलेलं नाही आहे. 2 मिनटं थांबता का बाबा? एक गोड वाक्य बोलू का? इमारत कशी असू द्या, फक्त आमच्याही लक्षात ठेवा, त्या इमारतीला जर 100% सुरक्षित ठेवायचं असेल ना, टाकला फार गोडे घेऊन जा. आपल्या वैभवाच्या इमारतीमधून जर बाहेरून कोणी आपल्याला हाक मारली असेल ना, तर महाराज म्हणतात पर उपकारी, पर उपकार करत चला. काय परोपकार केला? बाहेर आली, दर्शन घेतलं, आतमध्ये जाऊन पाहिलं, एकही अन्नाचा कण नव्हता महाराज. जेवढं होतं ना ताटामध्ये तेवढं सगळं भस्म गडप होऊन गेलं, काहीच राहिलं नाही. परत बाहेर आली आणि सांगितलं, बाबा आजतागत होतं, आता मला द्यायची इच्छा आहे, मला परोपकार करायची इच्छा आहे, पण आता मात्र माझ्या घरात ते नाहीये. तुम्ही कोण आहात मला माहित नाही, फक्त 2 मिनिटं अवधी देता का? त्या एवढ्याशा झोपडीमधून ज्यावेळेस ती माता भगिनी पळत सुटली आणि आपल्या छोट्याशा गावात गेली, दुकानदारासमोर जाऊन उभी राहिली, 2च रुपयाचा बाजार मागितला. 2 रुपयाची काहीतरी मला वस्तू द्या, ती वस्तू जेणेकरून मी माझ्या अतिथीला देईन, मला परोपकार करू द्या. आत्तापर्यंत मी कधीच असा माझा परोपकार फेल होऊ दिला नाही, पण आज मात्र असा कोणीतरी आहे का माझ्या वास्तूतलं सगळं संपून गेलेलं आहे. 2 रुपयाचा बाजार पाहिजे तुला आई. ज्या ठिकाणी तो उभा होता त्याही ठिकाणी तो अतिथी येऊन स्वतःचं दर्शन देतोय आणि मुखातून सांगतोय 2 पाहिजे ना, बाजार मिळेल, पण तुझे स्वतःचे 2 पै धोन मला मात्र आजच्या दिवस पाहिजे. काय दुष्ट मागणी केली असेल महाराज. ज्या वेळेस येथेही कोणीतरी तू काहीतरी मागतोय, हा उपकार करण्याकरता जर तू अपेक्षा करत असेल ना, काउंटरवरचा चाकू घेतला, 2 पयोधन कापले, काउंटरवरती ठेवले, रक्तबंबाळ झाली आणि 2 रुपयाचा बाजार घेतला. पळत सुटली, आपल्या स्वतःच्या झोपडीकडे उभी असलेल्या अतिथीकडे पाहते, 2 रुपयाचा बाजार हातात धरते, पळत सुटते आणि अतिथीला जाऊन दर्शन देते. त्यावेळेस तो अतिथी मूळ रूपामध्ये भगवान विष्णू येतो आणि स्वतः सांगतो, माई झोपडी किती मोठी आहे तुझी,
वास्तू किती मोठी आहे, तुझं वैभव किती मोठं आहे याच्याशी मला घेणं देणं नाही, पण त्या वैभवातून तुझा परोपकार किती मोठा आहे मला हे महत्वाचं आहे. तुझा परोपकार किती मोठा आहे मला महत्वाचं आहे. 2 रुपयाकरता जर तुझे 2 पयोधन तू कापून देत असतील ना, तर एक सांगू तुला माय, अगं बघ हा त्रेतायुग चालू आहे, द्वापार युग ज्या वेळेस येईल ना, अगं एका माय आणि बापाच्या पोटी अवतार घेईन, पण ते 2 पयोधन आस्वाद घेण्यासाठी आल्याशिवाय राहायचं नाही म्हणणारा विष्णू भगवान परमात्मा तो साक्षात माय बाप हो वचन देऊन ज्या वेळेस प्रगटीकरणातून सांगतो का तू सामान्य नसणारे, जिने 2 पयोधनाचा परोपकार केला ती यशोदा मैया आहे, ती यशोदा मैया आहे माय बाप हो. आणि म्हणून महाराज म्हणतात पर उपकार करा, परनिंदा करू नका, कोणाचाही द्वेष करू नका, परस्त्रिया सदा बहिणी समान माना. एवढंच नाही, अरे काय करा, बुद्ध दया गाई पशुचे पालन, बुद्ध दया गाई, पशुचे पालन, बुद्ध दया गाई पशुचे पालन, बुद्ध दया गाई, पशुचे पालन, बुद्ध दया गाई 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 पशुचे पालन. राहिलेल्या जीवना वनमाझे, राहिलेल्या जीवना वनमाझे, उत्तम जिगाते तो एक पवेर, उत्तम जिगाते तो एक पवेर, चांगला दिवाना वनामाले, चांगला दिवाना वनामाले, उत्तम जिगाते तो एक पवेर, उत्तम जिगाते तो एक किती गोड तत्व सांगितले आमच्या आई, शिका सगळेजण माय बाप हो. हा भूत दया गाई, महाराज म्हणतात भूतांवरती दया करा. आता त्या भूतांवरती नाही, हा तुमच्या डोक्यात दुसरीच भूत आली असतील महाराज. आज माणसं कुठून काय भूत आणतील सांगता येत नाही, मुळात तर आपणच भूत आहे नाही का. पंचमहाभूताचं भूत आपल्यात दडलेलं ना, आपण दुसरीकडे भूत बघतो. ताई रामकृष्ण, आपण दुसरीकडे भूत बघतो. बघा ना काय किती आपली बुद्धी किती गंजून गेली महाराज. हा आलं का लक्षात. अंधश्रद्धेचं भूत आपण कुठेतरी आपल्या डोळ्यातून पाहतो आणि दुसऱ्याला पण घाबरून देऊन जातो नाही का. अरे माझे माय बाप हो, तव हसोने कृष्ण म्हणे अर्जुना काय तुझे नवल बोलणे, कवनासी काय दिजले कवणे गती, इष्टान्न भोगान्न हो देवा संत यज्ञ भाविता, तैदंतन्न प्रजायो व्यय भुक्तेस्ते नियमसहं, तैसे सर्व सुखे सहित दैवाची मृत्युमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी, येईल देखा काढत तुम्हा पाठी. आपण आपला स्वतःचा उद्धार करायचा असतो, दुसऱ्याला घाबरून नाही द्यायचं कधीच. माणसं दुसऱ्याला घाबरून दिल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्या वास्तूवर कब्जा केल्याशिवाय सोडित नाहीत नाही का. काही ठिकाणी काही मंडळी बरेच म्हणतात हे बाबा येथे बघ पूर्वीपासून कोणी घर नाही बांधत, तू बांधू नको बरं का, काहीतरी मागं लागण्याचा संभव आहे. काहीच मागं लागत नाही, फक्त आपला स्वतःचा विचार चांगला ठेवा महाराज. आम्ही फौजी माणसं बॉर्डरवर विचार केला कोणी, कदाचित एखाद्या वेळेस आम्हाला पुढच्या सीमेवाल्यांनी घाबरून दिलं का आता चीनचे लोक म्हणले बघा एवढ्या किलोमीटरच्या अंतरामध्ये बरेच भूत आहेत, तुम्ही पाठीमागं पळा. हां भूत बरेच आहेत, पाठीमागं पळा. काय होईल आपल्या इकडं मला सांगा ना, काय होईल आपल्या इकडं सांगू तुम्हाला. भूतांवर दया कशी करावी. अरे माझे माय बाप हो, 21 वर्षाचा नवजवान युवक ज्यावेळेस माझा कॅप्टन सौरभ काळी आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला रंगून संगून सांगतोय, अरे गेलो होतो पंढरपूरच्या भूमीमध्ये, गेलो होतो मी देहू गावामध्ये, गेलो होतो आळंदीमध्ये, माऊलींचं दर्शन घेतलं, माझ्या तुकोबरायांचं दर्शन घेतलं, माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. 21 वर्षाचा नवजवान युवक ज्यावेळेस आपले भूतदया गाई पशूंचे पालन ताणल्या जीवन म्हणा माझी माझ्या तुकोबरायांचं वाक्य सार्थक ते
आपल्याला नेण्यासाठी सांगतोय का काय करावं, कशी करावी भूतांवरती दया, कसं करावं ताणे लोकांचं सांत्वन, कशी त्यांची तहान शांत करावी. अरे एवढेच नव्हे तर आपलं स्वतःचं अस्तित्व कसं उभं करावं. त्यावेळेस तो स्वतः 21 वर्षाचा नवजवान युवक कॅप्टन सौरभ कालिया सांगतोय का मला ज्यावेळेस असं वाटतं ह्या सीमेवरती नटावं, मला असं वाटतं या सीमेवरती आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवावं, मला असं वाटतं या सीमेवरती मी स्वतः वास्तू पुरुष आहे, माझ्या वास्तूचं वास्तू शांती दर्शन करावं ना. त्यावेळेस तो एकच सांगतो फक्त काय करावं आहे बाप हो. ज्या वेळेस कदाचित एखाद्या वेळेस दिसणारा कदाचित तो भूतच आहे, पण तो भूत जर आपल्यावरती आक्रमण करत असेल ना तर 100% त्याचं निर्धळण करा, माझ्या तुकोबरायांनी मला शिकवलं आहे. आणि कदाचित जर तो एखाद्या वेळेस आपल्याला शरण येत असेल ना 100% त्याच्यावर दया करा, नाही का. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकाचे. भूतदया गाई पशूंचे पालन, गोमातेचं महत्व वाढवा आणि निर्धळन कंटकांचे. ह्या वाक्यामध्ये फार जास्त जोर द्यायजोगा तयारी तुमची तरी ह्या ठिकाणी करू नका, त्या ठिकाणी आम्ही लोक करतो. शांती ब्रह्मश्री संत नाथबाबांनी एके ठिकाणी तयारी केलेली आहे, असे माझे गुरुजी सांगतात का शांती ब्रह्मश्री संत नाथबाबांना म्हटलं जायचं. आत्ता गळत आपण आस्था गळत म्हणतो बाबांना, पण गुरुजी कायम सांगतात का शांती ब्रह्मश्री संत एकनाथ बाबा हे शांती ब्रह्म जरी होते, ब्रह्म आपलं स्वतःचं शांतीच्या नावानं जरी प्रगट करत होते, तरी ते शांती ब्रह्म स्वतःचं अनेक निर्धळन कंठकांचे ही तुकोबरायांची भाषा येतेमध्ये घालीत होते. श्री संत वैभव तुमचं आमचं परिसराचं जनार्दन स्वामी, नाही का महाराज, टाळी वाजवा गोड माय बाप. गुरुजींचं नाव जरी घेतलं ना तरी पळतील भूतबाधा. आलं का लक्षात. इकडे डोकं सुद्धा पाहिजे रे वास्तुक महाराज. एवढं ताकद आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची गुरु भी नकवन बताए. बाट बडा विकट यम घाट, भ्रांति की नदियां बीच में अहंकार की लाट. ताकद आहे शब्दात, ताकद आहे महाराज. जनार्दन स्वामींवरती संकट आलं, असं म्हणतात का भूतदया गाई पशूंचे पालन. आलं का लक्षात. हा, ह्या सगळ्या गोष्टीवरती स्वतःचं निर्धळण कंठकांचं करायचं आहे. जे धर्मनीतीमध्ये आडवे येतात त्यांचं निर्धळण करायचं आहे. जे गोमाता आपण जे पाळतोय त्याच्यामध्ये काही कोणी लोक हस्तक्षेप करतात त्यांचं निर्धळण करायचं आहे. आज धर्मावरती संकट जे लोक आणतात त्यांचंही निर्धळण करायचं आहे. याच्याकरता बोलतोय, लक्षात ठेवा. शांती ब्रह्म श्री संत नाथबाबांनी पाहिलं जनार्दन स्वामी समाधीमध्ये होते आणि त्यावेळेस मोगलांचा ताफा आला होता असं म्हणतात का हे लांब लांब तलवाऱ्या होत्या महाराज. आता स्वामींची तलवार वगैरे अशी साईडला बसलेली ठेवलेली होती, समाधी चालू होती. भगवान दत्तात्रयाचं भजन चालू होतं महाराज, नाही का. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, गोड असं भजन चालू होतं बाबांचं. आणि ज्यावेळेस तिकडनं ती सेना आली ना त्यावेळेस बाबांची सेना, आता मोगलांची सेना बाबांच्या अंगावरती येते. नाथबाबा जवळ बसलेले शिष्यत्व नात्यानं. नाथबाबांनी काय करावं सांगा बरं. आता शांती ब्रह्म आहे बरं का, लक्षात ठेवा. ज्यावेळेस बाबांनी ते पाहिलं, बाबांनी पाहिल्या पडलेली तलवार गुरुची घेतली आणि हर हर महादेवचा नारा केला. माझे गुरुजी सांगतात का जवळजवळ 150 पाहुणे 200 काय असतील तेवढ्यात मग खात्मा करणारे शांती ब्रह्म श्री संत नाथबाबा होते महाराज. काय ताकद आहे. अनेक निर्धळन कंठकांचे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. या कुटुंबानं या सगळ्या सार्थकता जाण्याच्या जीवनाच्या मार्गक्रमण करण्यामध्ये आलेल्या सगळ्या ह्या आमच्या असणाऱ्या बंधू परिवारानं, आई वडिलांनी जन्म दिला त्या सगळ्या असणाऱ्या अस्तित्वानं ऐकावं. हा आपल्या धर्मनीतीचा व्यवहार आहे.
आणि हा धर्मनीतीचा व्यवहार आपल्या वास्तूत फ्रंट पेजवरती ठेवा. कुटुंबाचं 100% वास्तुशांती प्रदर्शन भगवंताच्या दरबारात झाल्याशिवाय राहायचं नाही. विठाला बघा 21 वर्षाचा तरुण नटला आणि नटून ज्यावेळेस सगळं दर्शन घेऊन आपला 3 मे 1999चा दिवस उजाडला आणि त्या दिवशी असं म्हणतात कारगिल नावाचा पहिला मोहरा तुमचा आमचा आम्हा फौजी लोकांचा अभिमान मायबाप हो, ज्यांनी आम्हाला आत्तापर्यंत खरा परमार्थ कसा आहे, खरी देश सेवा कशी आहे, ज्या व्यक्तिमत्वानं शिकवली ना, मी माझ्या डोळ्यावरती कायम ते चरित्र त्यांचं ठेवतो. वास्तविक पाहता माझं ते आयडियल आहे, स्पॉट आयडियल आलं का लक्षात. हां, प्रत्येकानं ठेवावं. कोणी तुकोबराया डोळ्यावरती ठेवावा, कोणी माऊली ठेवावा, कोणी संत सावताबाबा, गोरोबा काका, चोखोबा काका, संत मीराबाई, जनाबाई, काय असेल ते आयडियल डोळ्यावरती ठेवावं. मी माझ्या डोळ्यावरती माऊलींपासनं परंपरा संत तुकोबारायांपर्यंतची, नळोबारायांपर्यंतची, त्यामध्ये फौजी ह्या नात्यानं आयडियल म्हणून कॅप्टन सौरभ कालियाचं चरित्र माझ्या जिभेवरती कंटिन्यू ठेवतो मी. का तर त्यांनी खरा धर्मनीतीचा व्यवहार शिकवला. हो, कसा शिकवला असेल ऐका. एका मेंढपाळानं निरोप दिला, का दादा तुला परोपकार करायचा आहे, तुला आज निंदा करण्यात तुला वेळ घालवायचा नाहीये, तुला एकच करायचं आहे. वनामध्ये ताणलेलं जसं आपण पाणी पाजतो ना, तसे हे वनामधले दुष्ट चराचर वाढलेले आज तहानेच्या भुक्याने आपल्याकडे व्याकुळ झालेले आहेत. 17,500 फूट उंचीचा प्रवासी, 4,500 दुश्मन येऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांची खरी शांती तुला आज करायची आहे. ज्यावेळेस मेंढपाळानं निरोप दिला आणि माझ्या कॅप्टन सौरभ कालिया नावाच्या व्यक्तिमत्वानं ऐकलं, माय बाप हो, 5 जण घेऊन 4,500 बरोबर आम्ही लढणार ही जिज्ञासा प्राप्त करणारा एकमेव खरा सैनिक कोण असेल, माझ्या दृष्टिकोनातून कॅप्टन सौरभ कालिया नावाचा व्यक्तिमत्व आहे. माय बाप हो, त्या व्यक्तिमत्वानं शिकवलं, आज मला धनाची गरज नाही, मी जोड केलेला आहे, माझा विचार जागरूक झालेला आहे, मी परोपकार करणार महाराज, मी परनिंदा करणार नाही. परस्त्रिया सदा बहिणी समान आहेत, त्यांचं कुंकू मला व्यवस्थित ठेवायचं आहे, त्या कुंकवाचं मला रक्षण करायचं आहे. आणि वास्तविक पाहता हे वनामधले चराचर जर ताणलेले असेल ना, त्यांना रक्तच अपेक्षित असेल तर 100% त्यांना रक्त पाजल्याशिवाय राहायचो नाही. कारण हा माझा धर्मनीतीचा व्यवहार आहे, हे माझ्या अस्तित्वात चराचरात दडलेलं आहे, माझ्या रक्तामध्ये क्षणात भिडलेलं आहे, चराचरामध्ये माझे हे दौडलेलं आहे, ही मी त्यांना दाखवल्याशिवाय राहायचो नाही. म्हणणारा कॅप्टन सौरभ कालिया सांगतोय का 100% आम्ही 5 जण 4,500 जणांना मारू शकतो, हा त्याचा निश्चय आहे. आणि म्हणून तुकोबाराया गोड बोलले. महाराज म्हणतात ताणलेल्या जीवन वना माझी. अरे एवढंच नव्हे, तुकोबाराया सांगतात बाबांनो यही करा, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूप कोणाचा वाईट, शांती रूप कोणाचा वाईट. हो शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूप कोणाचा वाईट, शांती रूप कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, उत्तमाची गती होय कृपावीर, उत्तमाची गती होय कृपावीर. वाढवी वाढवी उत्तमाची उत्तमाची गती तो एक शांतिता रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांची शांतता ठेवा, शांततेने जीवन स्वतःचं अस्तित्व प्राप्त करा.
आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीराला सुख प्राप्त होतं, शांती ठेवा. महाराज म्हणतात वाढवी महत्त्व वडिलांचे. आज बाबासाहेबांनी आणि आमच्या संतोष भाऊने किती मोठं वडिलांचं महत्त्व वाढवलं बरं. धन्य तोची ग्राम जेथे माझ्या हरीचे दास जन्म घेती, धन्य तोची वंश भक्ती भाग्य ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नर नारी नाही पापा लागत तया. हे गोड वाक्य बोलू. या कुटुंबाकरता पाप नावाचा शब्द स्पर्शही करणार नाही. वास्तूची वास्तुशांती, स्वतः सत्यनारायण भगवंताची महापूजा, सुंदर असा ग्रहप्रवेश आणि ग्रहप्रवेशामध्ये सुंदर आपल्या अस्तित्वाची लढाई. तुकोबरायांच्या संतवाणीप्रमाणे, माऊलींच्या संतवाणीप्रमाणे आम्हे लढू असा सुंदर निश्चय. महाराज म्हणतात हेच खरं आश्रमाचं फळ आहे. कम्हाने हेचे आश्रमाचे फळ, कम्हाने हेचे आश्रमाचे फळ. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा.
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने गोडासा अभंग 6 चरणाचा. भरपूर पळावं लागलं नाही का. पळता पळता काय जेवढं शक्य होतं तेवढं मतीप्रमाणे गुरुजींच्या दिलेल्या सुंदर अशा संतवाणीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. बसा बसा, फोटो काढावले नंतर बसा बसा, होईल वेळ. घ्या घ्या घ्या. आश्रमामध्ये कोणत्याही असू द्या, कोणताही आश्रम, जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या अंतरामध्ये जीवन नावाच्या शब्दात किती आश्रम येतात? 4 आश्रम येतात मला वाटतं नाही का. या कोणत्याही आश्रमामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगा, पण जगण्यासाठी जे काही सोपे सोपे महामंत्र संतांनी सांगितले ना, गुरुजींनी सांगितले ना, ते आपल्या आचार विचार आणि उच्चारामध्ये ठेवा महाराज. सानंद सदन सुताचे श्री कांतामृत भाषणे आज्ञापरा सेवका तिथ्य शिव पूजन प्रतिदिने मिष्टान्नपान गृह साधो सगम ही उपासते सततो धन्य ग्रस्ताश्रमा. सुंदर ग्रस्ताश्रमाला धन्यता देत असताना आपलं घर आनंदी ठेवा. आपल्या घरामध्ये अतिथी आला ना, त्याची सेवा करा. आमची आई गोडवाक्य बोलू का? बघा, पूर्वी एखादा अतिथी आला का काय करायचं माहिती आहे का? आपण सगळेजण त्या अतिथीचं पाय धुवायला जायचे नाही का. आता अतिथीचं पाय नका धुवू, पण कमीत कमी पाय धुण्यासाठी पुढे हाऊस तरी असावा नाही का. आणि अतिथीनं पण शहण्या जाऊन तिथं हात पाय धुवावेत आणि मग नंतर यावेत. आपल्यामध्ये काही जे दोष असतात ना, पैदल चालत असताना आलेले दोष नाही का, काही जीवजंतूची आपल्या पैदलामधून त्या ठिकाणी हत्या होत असते. ती हत्येचं शांतीचं दर्शन देण्यासाठी पहिलं आपलं असणारं स्वतःचं पाय धुवून काढावं, नंतर वास्तूमध्ये जावं, म्हणजे वास्तूला तो दोष येत नाही. असे अनेक प्रकारचे शिवपूजन प्रतिदिने मिष्टान्न पानगृह, चांगलं अन्न घरामध्ये ठेवा. शिवाचं पूजन ठेवा, हरिनामाचं पूजन करा. महाराज जन्माचे सोहळे 2च सांगितले माऊलींनी. महाराज म्हणतात का देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणून हे धनंजया जिया परी. आणि हे दोन्ही सोहळे, पहिला सोहळा आमच्या आईच्या हातामध्ये असतो. जसं घर सुंदर ठेवायचं असेल तर गृहिणी सुंदर पाहिजे नाही का. आता सगळ्या चुका यांना माफ आहेत, पण आपल्याला चूक माफ नाही. माझे गुरुजी एक वाक्य बोलतात, एक बार पुरुष बिगड़ जाए तो वो सुधर सकते हैं, लेकिन स्त्री बिगड़ जाए तो उसे सुधरने वाला अभी तक जिंदा पैदा नहीं हुआ कोई. आलं का लक्षात? हे सगळे बिघडलेले सुधरतील, पण आपण बिघडू नका. द्रौपदी माता एकटी चांगली होती, तिने 5 पांडवांना एकत्रित ठेवलं, सुंदर कुटुंब चाललं. महाराज आपणही सुंदर कुटुंब चालवा, आपल्या वास्तूची शान वाढवा, द्वेष करू नका, प्रेम ठेवा. सबसे उंची प्रेम सगाई. आनंदी वातावरण ठेवा. पतिराज जर बाहेरून आले ना, त्यांना हसत चेहरा दाखवा. आलं का लक्षात? मग वास्तूमध्ये किती सुंदर दर्शन होतं बघा. आणि पती करता पण गोड वाक्य बोलतो. आपण घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर आईबाप जिवंत असतील ना, त्यांना फ्रंट पेजवरती बसवा. आपल्या घराच्या फ्रंट पेजवरती पहिलं असणारं जे तुम्ही काय म्हणतात त्याला, मला नाही कळत त्याच्यामध्ये, कारण मी गरीब महाराज मला नाही कळत एवढं. त्याच्या पहिल्या फ्रंट पेजला काय म्हणतो आपण, जे हॉल म्हणतो ना, हॉल, त्या हॉलमध्ये 2 खुर्च्या अशा ठेवा. आईबाप जिवंत असतील ना, स्पेशल खुर्च्या माझ्या मायबापांकरता आहेत. आणि ज्यावेळेस कोणी आला ना पाहुणा, त्यांनी आपले आई वडील जर फ्रंट पेजवर पाहिले ना महाराज, आपलं वैभव हे 3 मजली काय 10 मजली झाल्याशिवाय राहत नाही महाराज. एवढी ताकद त्या वैभवामध्ये. आणि कदाचित जर आई वडील नसतील ना, त्यांचा फोटो फ्रंट पेजवरती ठेवा. आता फोटो भिंतीवर लावू नये, फोटो ठेवू नये, याच्यावरती बरेच शास्त्रकार निरीक्षण करतात. पण माझे गुरुजी दिव्यानंद बाबा 1008 महामंडलेश्वर आम्हा फौजी माणसांना हरिद्वारमधनं सांगतात का, महाराज अरे वास्तविक पाहता जिवंतपणे आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्यांची आचरणयुक्त पद्धतीनं सेवा करावी लागते. पण गेल्यानंतर काय करायचं आहे? आईवडील हयात नाही ना, मग काय करायचं? त्यावेळेस ते सांगतात मानसिक पद्धतीने त्यांची सेवा करा. मानसिक कळते का? ज्यावेळेस त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर कंटिन्यू राहील ना, आयुष्य विद्या यश आणि बल जगाच्या दरबारात जगाचा बाप हिरावून घेत ना, ही ताकद आई वडिलांच्या सेवेत आहे महाराज. आणि म्हणून आपल्या फ्रंट पेजवरती त्यांचे फोटो ज्यावेळेस असतील ना, आपल्या बंगल्याच्या बाहेर जाताना आपल्या आईवडिलांचं दर्शन घेऊन फक्त त्यांच्याकडे असं पहा. आयुष्य विद्या यश आणि बल भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल. गोड वाक्य बोलू तुमच्याकरता. दरवाजातून बाहेर पडल्याच्या नंतर, ब्रह्ममुहूर्तावरती उठून दरवाजाच्या बाहेर पडल्याच्या नंतर पहिलं मानसिक दर्शन, आचरण दर्शन आई वडिलांचं. तदनंतर बाहेर पडा आणि बाहेर पडून सहज पाठीमागे वळून पहा. वैभवाच्या इमारतीला सलाम करत असताना माझ्या अर्धांगिनीला खरा पाहिला सलाम करावा, हा निश्चय करा. आपलं पेमेंट डबल झाल्याशिवाय राहत नाही महाराज. कोण म्हणतं पगार वाढत नाही? आम्हा फौजींना विचारा ना, नाही का फौजी माणसं आहेत ना या ठिकाणी. आमचे चौधरी मेजर कुठे आहेत? चौधरी मेजर साहेब कुठे आहेत? चौधरी मेजर नाही आले का?
मेजर साहेब कुठे आहे? हा बघा बघा, तुम्ही बघा, ट्राय करून बघा. ट्राय टू ट्राय बट बाय डिड नॉट लुक बॅक. प्रयत्न करिता कणरगडिता वाळूचं रणांगणामध्ये तेल गळतं महाराज. आज मंडळी अर्धांगिनीला सलाम करत नाहीत, अर्धांगिनीच्या चेहऱ्यावरती हसून कदाचित आपला चेहरा टाकत नाहीत आणि दुष्परिणामाला ठाजरे जात आहेत. कदाचित आपल्या वैभवाला इमारतीला शोभा आणण्यासाठी हा मार्ग सोपा आहे ना. पुंडलिकानं ते तर नाही केलं, म्हणून तर पुंडलिक फसला ना. पुंडलिक म्हटले आतापासून हे करण पण त्याला पण सोडणार नाही. नाही कळलं का वाक्य? हा, म्हणून परब्रह्म उभं राहिलं महाराज. हा, तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले.